नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही राशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला आता महिन्याला 1000 रुपये दिलं जाणार आहे। केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना 1 जून 2025 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे। याची घोषणा केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेली आहे। आता राशन कार्ड धारक सर्व जे लाभार्थी असतील त्यांना प्रत्येक महिन्याला अन्नधान्यासोबत 1000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। प्रत्येक महिन्याला हे पैसे दिले जातील। कोण पात्र, यासाठी काय अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेले, कागदपत्रे कोणती लागतील, तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। महत्त्वाचं म्हणजे आता राशन कार्ड धारकांना दरमहा 1000 रुपये मिळणार आहे। यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे। या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची सुद्धा माहिती याच चॅनलवर येणार आहे। सरकार वेळोवेळी गरिबांसाठी नवीन योजना या ठिकाणी आणत राहते, जेणेकरून लोकांना त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल। यावेळी सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे आणि या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना धान्यासह दरमहा 1000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे सरकारने राशन कार्ड धारकांसाठी ही एक नवीन योजना जाहीर केलेली आहे। या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात लोकांना होईल अशी अपेक्षा आहे। विशेषतः ज्यांची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते, कारण या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील अन्नदानासोबतच दर महिना 1000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत राशन देणे नाही, तर गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे आहे। या योजनेचा लाभ फक्त या लोकांनाच मिळेल जे लोक सरकारने ठरवून दिलेल्या निष्कांचं पालन करणार आहे, त्याचबरोबर सरकारने दिलेल्या अटी आणि शर्तींचे यामध्ये बसतील त्या सर्व लोकांना या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेलं आहे। आता निष्कांच्या सरकारच्या या योजनेसाठी घेण्यासाठी अर्जदार राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला त्यांना भेट द्यावी लागेल। आता भेट देण्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे वार्षिक उत्पन्न आहे 2.5 लाखांच्या आत असेल तरच तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र राहणार आहे। लक्षात ठेवा, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे। अर्ज करण्यासाठी राशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। ही योजना 1 जून 2025 पासून सुरू होणार आहे, त्यामुळे या अगोदर तुम्ही हे कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना कोणती अडचण येणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा, सर्वप्रथम तुम्हाला राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटवर भेट द्यावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला जे आहे नवीन राशन कार्ड योजना 2025 यावर क्लिक करून तुम्हाला राशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरून कागदपत्रे अपलोड करून त्या ठिकाणी अर्ज सबमिट करायचा आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल आणि त्यानंतर मात्र तुम्हाला 1 जून 2025 नंतरच अर्ज करता येणार आहे। सध्या वेबसाईट सुरू नाही, लक्षात ठेवा। 1 जून 2025 नंतर तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करता येईल। त्याचबरोबर तुम्हाला या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला आता 1000 रुपये दिले जाणार आहे। या योजनेची वेबसाईट, त्याचबरोबर अर्ज कसा करायचा, कागदपत्राची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। त्यामुळे ही योजना 1 जून 2025 पासून सुरू होणार आहे। त्या अगोदर तुम्ही हे कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून 1 जून 2025 नंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल। तर अशा प्रकारचा हा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।